दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचे कळताच सर्व यंत्रणा जागृत झाल्या। विमानतळापासून नाशिकपर्यंत जाणारे रस्ते सर्व चकचकीत झाले। रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता करून दुभाजकाला रंगरंगोटी करून सर्व खड्डे बुजवण्यात आले। प्रवासात कोणतीही अडचण होणार नाही याची पुरेपूर काळजी संबंधित विभागाच्या मार्फत घेण्यात आली। परंतु विमानतळाला लागूनच असणाऱ्या अक्राळे विमानतळ रस्त्याकडे मात्र आजही यंत्रणा डोळे झाक करीत आहे। पंतप्रधान आल्यावरच जर रस्ते चांगले होत असतील तर आमच्याही रस्त्याकडे पंतप्रधानांना एकदा येऊ द्या, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येते। ते अक्राळे जो रस्ता आहे त्याचं काम चालू आहे। मागच्या 4 पावसाळ्याच्या पहिले जे काम झालं ते अर्धवट सोडून ते आता कामाला सुरुवात केली। पंतप्रधान मोदी साहेब यायचे म्हणून त्यांनी सुरुवात केली 2 दिवस, आणि तो थर पण इतका काहीतरी मला 10 ते 15 mm टाकला, काही ठिकाणी 5 mm टाकला। खड्डे पण बुजवले गेले नाही, बिलकुल साईड पट्टे पण काहीच काढले गेले नाही कुठं पण, आणि जे खड्डे पडलेले होते त्यामध्ये थोडंसं जास्त मटेरियल टाकून ते भरायला पाहिजे। त्या पद्धतीनं कुठलंही काम नाही, सगळं एकदम हलक्या दर्जाचं काम केलं। ते त्यांना सांगून पण ते म्हणतात तुमची रहदारी फार चालू आहे, हे चालू आहे। हा एअरपोर्ट रस्ता आहे, शेतकऱ्यांचा खूप महत्त्वाचा, आपला काही शेतकऱ्यांसाठी तर इतका महत्त्वाचा रस्ता आहे। ओझर, पिंपळगाव, तसेच एअरपोर्टला जाणं, इकडे MIDC दिंडोरी, आंबे ते जानोरीचे जे सर्व रहदारी ती इकडनं जाते। आणि आज अक्राळ्यामध्ये फार मोठी MIDC झाली, मोठी MIDC झाली। रिलायन्स सारखा एवढा मोठा प्रकल्प आलाय आणि त्यामुळे इथं रहदारी चालूच राहणार आहे। त्या पद्धतीने रस्त्याचं काम आता आपले पंतप्रधान मोदी येणार होते नाशिकला, त्या निमित्ताने त्यांनी फक्त 2 दिवस काम केलं आणि आता 3 दिवसापासून सगळं मशिनरी उभी काम बंद आहे, काम सगळं काम बंद आहे। मी म्हणाय गेलो म्हणतो आजी नाही असंच काम पाहिजे, तुमच्या रहदाऱ्या येते, तुमच्या मोठ्या गाड्या येते, आम्ही कसं काय रस्ता करायचा, मग तुम्ही बंद करा ना। मग खड्डे बघा खडे सुद्धा बुजवेल आम्ही फक्त आता ना खडी टाकून देणार, फक्त चालायला सुद्धा लोकांना प्रॉब्लेम येतो। फक्त आम्ही खडी टाकून देणार आहे, आम्ही बुजवणार, फक्त बुजून देणार म्हणजे रस्ता व्यवस्थित करा, एवढा खर्च येईल। हा काय खर्च येईल, मोकळून पाहिलं मी ना नाही, 1 वर्ष नाही होत लगेच खड्डे पडायला। पुढे चालू काम दाखवतो, 2 mm पण नाही, 2 mm त्याची उंची बघा, इथं बघा, बिलकुल म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम आहे। काहीच माल टाकेल नाही, काय पडणार आहे अजून, ते टाकायला नाही आले, काही करायला नाही आले, ते म्हणजे तर मग माल टाकायचं ते कुठं आलं, चांगलं रस्ता बनवायला आपलं। मी म्हणाय गेलं की माझं पडते म्हणजे बाबा हा रस्ता पाबर तुम्ही हा रस्ता तुम्हीच पावर हा रस्ता कसा आहे। आणि त्यात म्हणाय गेले तर म्हणून आजी आमच्या हे पडायचं म्हणून अजून तुम्ही रस्ता कोणी सुचता, तुम्ही काम करताना मग रस्ता करा ना तुम्ही। हाताने उकरून राहिली रस्ता पावर रस्ता हा पावर हा रस्ता पाव हा रस्ता जुना रस्ता पावर रस्त्याची दुर्दशा तुम्ही म्हणाय गेलं तर माझं बोलून काय टिकणार आहे, बोलून देईल बघा बघा आता ते बाईनं उकारलं ते साधं हाताने पण राहत बघा रस्ता बघा, दाखवा फक्त पावर बघा पूर्ण रस्ता बघा, अशी दुर्दशा असा रस्ता आहे तर काही रस्ता नाही केला तर बरं ना, मग काय मग असे खडे राहून गेले तेच बरे ना। मग चालू काम करता मग आजी आम्हाला दुर्दशा अशी। आणि आज मोदी साहेब तिकडे जाणार होते नाशिक दौऱ्यावरती, तर तो जानेवारी ते रस्ते पूर्ण साफसफाई पाणी बिनी मारून साहेबांना म्हणून इकडे पण एका दिवशी MIDC ला साहेबांना पण फिरवा, इकडे आमच्या तरी रस्त्यांचे काम होऊन जाईल।
आणि हायवे रस्ता साधा नाही, MIDC चा आहे, गुजरात जाणारा रस्ता आहे हायवे, असे रस्ते काय टिकणार आहेत? एअरपोर्टला विमानतळावर जाणारा रस्ता आहे हायवे, विमानतळावर जाणारा रस्ता आहे. त्याने व्यवस्थित जर केला तर तो टिकल भाऊ. नाही इकडं केला तर वणी काय टिकल? नांदुरी पार कळवण मग याला जाणारा रस्ता आहे हा. गुजरात. अक्राळे विमानतळ रस्ता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असताना देखील या रस्त्याला वारंवार निधीची मागणी करून देखील त्याची पूर्तता होत नाही. रस्त्याचे अर्धवट काम सुरू आहे, तेही निकृष्ट दर्जाचे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे. नागरिकांनी तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने सर्वसामान्य माणूस आज समस्यांनी ग्रासला असताना शासन फक्त विकसित संकल्प यात्रेच्या निमित्ताने गावोगाव रथाची मिरवणूक काढत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात या रथाला जागोजागी विरोध होतोय. फक्त भाजपच्या कार्यकर्तेच या रथाला आपल्या गावात घेऊन जात स्वतःची जाहिरात करून घेत आहेत. सर्वसामान्य माणूस बोलू लागला की त्याच्यावर दबाव तंत्र वापरले जात असल्याने रथाची मिरवणूक काढण्यापेक्षा योजना प्रत्यक्षात आणून त्यात दर्जात्मक व्हावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.